नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र आणि आपलं प्रकरण आहे अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये. आपण पहिले अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये बघणार आणि त्यावर आधारित प्रश्नही बघणार. चला सुरुवात करूया. अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये बघा. नंबर 1, अध्ययन हे सहेतुक असते. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. अध्ययनचा सोपा साधा अर्थ आहे शिकणे. ठीक आहे. जसं आत्ता TETची परीक्षा आहे तर आपण वेगवेगळे विषय शिकत आहोत, तो पण एक अध्ययनाचा भाग आहे. ठीक आहे. पुढे आहे अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते. शिकण्यासाठी आपल्याला कृती महत्त्वाची आहे, त्याच्यामध्ये लिहिणे वाचणे सगळं आलं तर अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते. पुढे आहे अध्ययन हे आजन्मत चालणारी प्रक्रिया आहे. आपण म्हणतो की मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी राहतो, बरोबर आहे. आपण आजन्म मरेपर्यंत किंवा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अध्ययनाची प्रक्रिया ही चालणारी आहे. नंतर आहे अध्ययन प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकविणारच असतो. आता इथं आपण लक्षात ठेवू शकतो, अध्ययन प्रक्रिया ही अनुभवाच्या द्वारे आपण अध्ययन करू शकतो. ठीक आहे. साध्या सोप्या शब्दामध्ये की अध्ययन प्रक्रिया ही अनुभवावर असते आणि अनुभवाच्या द्वारे आपण नवीन काहीतरी शिकू शकतो. नंतर आहे अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. ठीक आहे. टिकाऊ बदल म्हणजे आज आपण जे शिकलो आहोत, जसं आपण लहानपणी बरेचशा गोष्टी शिकलो, त्यात पाढे असतील किंवा आपण परिपाठ घेत होतो, ते टिकाऊ स्वरूपाचं आहे. आजही तुम्हाला राष्ट्रगीत बोलायला लावलं तर तुम्हाला ते आठवणार का? कुठंतरी तुमच्या स्कीमामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये ते साठवलेलं आहे, टिकवलेलं आहे. म्हणून अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होत असतात. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीतच असतो. मनुष्य प्राणी असो किंवा प्राणी मात्र असो, प्रत्येकजण जगण्यासाठी अध्ययन करत आहे. ठीक आहे. प्रत्येक ते मग तुम्ही प्राणीही बघू शकता, त्यांचे अध्ययन वेगवेगळे असतात, त्यांचं अन्न खाण्याची पद्धत वेगळी असते, ते पण एक प्रकारचं अध्ययनच आहे. ठीक आहे. त्यासाठी थॉर्नडाईकचा तुम्ही तो प्रयत्नप्रमाद उपपत्तीचा जो प्रयोग आहे त्याची आठवण करू शकता. ते मी उदाहरण देईन तुम्हाला की मांजर कसं मासे मिळवण्यासाठी अध्ययन करते. म्हणून प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते, युनिफॉर्म नसते. हा पॉईंट खूपच महत्त्वाचा आहे, प्रश्नामध्ये पण येणार आहे. तर प्रत्येक प्राण्यांचे आता आपण बघूया विद्यार्थ्यांचे. प्रत्येक विद्यार्थी जेव्हा वर्गामध्ये असतात तर प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचा अनुभव, प्रत्येकाची परिपक्वता आणि प्रत्येकाचं परिसर किंवा वातावरण हे सारखं नसतं. ते वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतात, म्हणून त्यांची शिकण्याची गतीसुद्धा वेगवेगळी असते. म्हणूनच सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे होत नाही. ठीक आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, प्रश्नामध्ये आलेला आहे. ठीक आहे. हाच परत आलेला आपण घेतला तो. अध्ययनात सरावाला खूप महत्त्व आहे. सरावाने अध्ययन सुधारते. आपण शाळेमध्ये सुद्धा मुलांना म्हणायचो किंवा आपण स्वतः जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेस आपले शिक्षक आपल्याला सरावावर खूप भर देण्यासाठी सांगायचे की तुम्ही जास्तीत जास्त गणिताचा सराव करा, तेव्हा तुम्हाला गणितं येतील. तुम्ही सूत्रे पाठ करा, तेव्हा तुम्हाला गणिते सोडवता येतील. तर अध्ययनामध्ये सरावाला खूप खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो जास्तीत जास्त, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी चांगल्या प्रकारे सुधारल्या जातात, आपल्या अध्ययनामध्ये सुधारणा होते. पुढे आहे दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे विस्मरण होते. मध्येच आपण कधी जर अभ्यास, आता काही काळानंतर आपण समजा अभ्यास करायला बसलो तर आपली प्रॅक्टिस सुटल्यानंतर नाही का आपल्याला मागचे जे आपण अभ्यास केला होता तो त्याचा विसर पडू शकतो. कारण एक दीर्घकाळ आलेला आहे, मध्ये एक
एक गॅप पडलेला आहे, ज्याच्यामुळे त्या गोष्टीचा विसर पडू शकतो. तर जर आपण प्रॅक्टिस खूप वेळ केली नाही किंवा सराव केला नाही तर त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडू शकतो. पुढचा पॉईंट आहे, अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. हळू म्हणजे सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. ही एकदम जलद गतीने जाणारी प्रक्रिया नाही, तर हळू घडणारी प्रक्रिया आहे. अध्ययनामुळे आकलन होते म्हणजे समजते. ठीक आहे, समजणे. एखाद्या गोष्टीचा आपण अभ्यास केला तर त्याचा आपल्याला एक कन्क्ल्युजन निघतं है ना, शेवटी त्याचा आपण एक निष्कर्ष काढतो, त्याला आपण आकलन होणे म्हणू शकतो. अध्ययनाने एके ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो. याचा साधा सोपा अर्थ जर आपण घेतला, आपण मराठी भाषा शिकतो किंवा इंग्रजी भाषा शिकतो किंवा हिंदी भाषा शिकतो. मराठी शिकतो देवनागरी लिपीमध्ये, तर आपण त्या मराठी भाषेवर आपण इंग्लिश पण शिकू शकतो, आपण हिंदी पण शिकू शकतो. म्हणजे एका ज्ञानाचा उपयोग आपण दुसऱ्या ज्ञानामध्ये करू शकतो. अध्ययनाचे हे वैशिष्ट्य आहे. अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते. धारणा आपण कन्सेप्टला म्हणतो. जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या स्कीमामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा निर्माण होतात. विचारधारणा म्हणतो आपण त्याला, कन्सेप्ट तयार होणं म्हणतात आपल्या बुद्धीमध्ये. तर त्या अध्ययनामुळे आपल्या बुद्धीमध्ये कन्सेप्ट तयार होत असतात. कन्सेप्ट म्हणजे संकल्पना तयार होणे आपल्या बुद्धीमध्ये, त्याला आपण धारणा म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला ह्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला जे स्पष्टीकरण दिलं समजलं असेल, तर आपण प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये नाही? आता इथं तुम्हाला ठळक वैशिष्ट्ये नाही म्हणलेलं आहे, म्हणजे तुम्हाला इथे चुकीचा पर्याय शोधायचा आहे. ठीक आहे, तर पहिले आपण पर्याय वाचून घेऊया. अध्ययन हे सहेतुक असते. अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते आणि दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही. तर ह्याच्यातून हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आता हे बघा जरा ध्यान धरून, अध्ययनाचे स्मरण राहत नाही म्हणजे अध्ययनाचे विस्मरण होते. तर हे बरोबर आहे. ठीक आहे, चुकीचं नाही आहे. स्मरण राहत नाही त्याचा दुसरा अर्थ आहे की विस्मरण होते. TETमध्ये शब्दांचा खेळ खूप चालतो, म्हणून तुम्हाला प्रश्न चांगल्या प्रकारे वाचायचा आहे. इथे स्मरण राहत नाही याचा दुसरा अर्थ हा आहे की विस्मरण होते. तर हे बरोबर आहे, पण चुकीचं हे आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते नाही. मी आत्ताच सांगितलं, सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारखे नसते, युनिफॉर्म नसते. प्रत्येकाची बुद्धी वेगळी, प्रत्येकाची शिकण्याची गती वेगळी, म्हणून सर्व प्राण्यांची जे अध्ययन करण्याची जी प्रक्रिया आहे, क्षमता आहे, ती वेगवेगळी असते, सारखे नसते, युनिफॉर्म नसते. तर हा चुकीचा ऑप्शन आहे. तेच आपलं आन्सर होतं. वैशिष्ट्य नाही विचारलं होतं, तर हे त्याचं वैशिष्ट्य नाही. याचं वैशिष्ट्य काय आहे? सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. पुढे जाऊया. अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही मला तर परत अयोग्य तुम्हाला विचारलेलं आहे. पहिलं ऑप्शन आहे, अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात. त्यानंतर आहे, नैसर्गिक होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियांमार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तनात बदल घडून आणता येतो. आणि अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते. ठीक आहे, बघा ह्यातून हे ऑप्शन बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर, पण इथं गडबड आहे. नैसर्गिक बदलाला आपण अध्ययन म्हणू शकत नाही. नैसर्गिक बदल कशाला म्हणतात त्याआधी अध्ययन सांगून देते. अध्ययन मी आत्ता सांगितलं, त्याचा साधा सोपा अर्थ शिकणे आहे. शिकण्यासाठी आपण काय काय करतो? आपण अक्षर शिकण्याचा प्रयत्न करतो है ना. जर आपण
लिपी आपल्याला येते तर आपल्याला शब्द जोडता येतात, शब्द जोडता आले तर वाक्यही बनवता येतं. म्हणजे आपण पहिले शब्द शिकला म्हणून आपल्याला आज नाही का वाक्यही बनवता येत आहे. म्हणजे आपला पहिल्या अनुभवावर आपण पुढचा बदल करू शकतो. त्याला आपण अध्ययन म्हणतो. प्रयत्नपूर्वक केलेला बदल किंवा प्रयत्नपूर्वक जेव्हा आपण एखादी क्रिया करतो त्याला आपण अध्ययन म्हणू शकतो. पण नैसर्गिक बदलाला आपण अध्ययन म्हणू शकत नाही. का? कारण नैसर्गिक बदल कोणते असतात? एक बाळ जन्माला येतं, त्याची शारीरिक वाढ होते, त्याची बौद्धिक वाढ होते, त्याची सामाजिक त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होतं. तर हे त्याला नैसर्गिक बदल म्हणू शकतो. शारीरिक वाढाला फक्त शारीरिक मी जर म्हटलं त्याला मी नैसर्गिक बदल म्हणू शकते. कारण की आज बाळ आहे, उद्या त्याला परिपक्वता येणार. ह्याला आपण अध्ययन म्हणणार नाही. त्याला काही प्रयत्न करावे लागले का? एका बाळाला वाढ होण्यासाठी प्रयत्न करावे लागले, तो वाढणारच होता. आज 1 वर्षाचा, उद्या 2 वर्षाचा होणारच होता. तर हा नैसर्गिक बदल होता, तर त्याला आपण अध्ययन म्हणू शकत नाही. मानसशास्त्रामध्ये नैसर्गिक बदलाला अध्ययन म्हणता येत नाही. म्हणून नैसर्गिक बदल हे अध्ययनामध्ये येत नाही. हा नैसर्गिक बदल अध्ययनामध्ये समाविष्ट होत नाही. तर हा चुकीचा ऑप्शन आहे. पुढे, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? आता आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. ठीक आहे, ऑप्शन वाचू आपण. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे स्मरण राहते. अध्ययनामुळे आकलन होते. अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे, बघा, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. मी आत्ताच सांगितलं, प्रत्येकाची शिकण्याची गती वेगळी, प्रत्येकाचं शिकण्याची बुद्धी वेगळी. म्हणून सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. ठीक आहे, तर हे चुकीचं विधान आहे. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे स्मरण राहते. त्याचे स्मरण राहत नाही, त्याचे विस्मरण होते. तर सेकंड ऑप्शन पण चुकीचं आहे. अध्ययनामुळे आकलन होते, म्हणजे आपल्याला समजते. तर हे ऑप्शन बरोबर वाटतं आहे. अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे. नाही, अध्ययन ही सावकाश चालणारी, हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे. तर आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे. पुढे, लक्षात ठेवा, 2019मध्ये 2 प्रश्न अध्ययन प्रक्रियेवर आलेले आहेत. आता हा प्रश्न बघू आपण. खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विचारलेलं आहे आता आपल्याला. ठीक आहे, पहिले वरती आपण काय शोधलं? योग्य शोधलं. आता इथे आपण अयोग्य शोधणार आहे. ठीक आहे, अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. ठीक आहे, नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते. तर इथं अयोग्य तुम्हाला ऑप्शन विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, तिसरं पण बरोबर आहे आणि चौथं पण बरोबर आहे. पण इथं चुकीचं आहे. मी आत्ताच सांगितलं, नैसर्गिक होणाऱ्या बदलांना अध्ययन म्हणता येत नाही. त्याला आपण अध्ययन म्हणू शकत नाही. नैसर्गिक बदलांना आपण अध्ययन बोलू शकत नाही. मानसशास्त्रामध्ये नैसर्गिक बदलाला अध्ययन म्हणता येत नाही. तर आपलं सेकंड ऑप्शन हे चुकीचं आहे. ठीक आहे, नैसर्गिक रित्या होणाऱ्या बदलांना आपण अध्ययन म्हणू शकत नाही. मी त्याचं एक्सप्लेनेशन वरती दिलं म्हणून परत नाही सांगणार. ठीक आहे, नेक्स्ट, पेपर 1 2021ला आलेला प्रश्न आहे. बघा, प्रश्न काय दिला आहे? खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? योग्य नाही म्हणजे अयोग्य. ठीक आहे, योग्य नाही म्हणजे अयोग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर पहिलं आहे, अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते. बरोबर आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. हे पण बरोबर आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. ठीक आहे, अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. हे पण बरोबर आहे, पण चुकीचं हे आहे. आत्ताच मी सांगितलं,
सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते, प्रत्येकाची शिकण्याची बुद्धी वेगळी, गती वेगळी, वातावरण वेगळं, तर त्यांचं अध्ययन सारखं कसं असेल. म्हणून सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारखे नसते. तर हे चुकीचं ऑप्शन आहे, जे आपल्याला चुकीचं विचारलं होतं, अयोग्य विचारलं होतं. तर ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, पेपर 2मध्ये पण याचा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, पेपर 2मध्ये सुद्धा आपण हा प्रश्न बघू शकतो. तर बघा, खाली दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे. अयोग्य विचारले परत एकदा. अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून उद्दिष्टप्रत जाणारे असते. तुम्हाला पहिलं सांगितलं होतं सहेतुक असते. अध्ययन हे सहेतुक असते, म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे. उद्दिष्ट प्राप्तीसाठी हालचालींची आवर्तने अनावश्यक ठरतात. हे ऑप्शन मी लास्टला एक्सप्लेन करेल. अध्ययनासाठी प्रेरणा म्हणून पारितोषिक महत्त्वाचा ठरतो. याला तुम्ही बाह्य प्रेरणासुद्धा म्हणू शकता, एक्सटर्नल मोटिवेशन. जेव्हा एखाद्या मुलाला आपण म्हणतो ना, अरे वा तू आज खूप छान लिहिलंस किंवा खूप छान उत्तर दिलंस, त्याला शबाशी दिली किंवा त्याला काहीतरी पारितोषिक म्हणून पेन दिला, तर ते एक आत्मविश्वास वाढवतं मुलांमध्ये. तर अध्ययनासाठी प्रेरणा ही पारितोषिक महत्त्वाचे ठरतात. तर अध्ययनासाठी प्रेरणा दिली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तर हे ऑप्शन करेक्ट आहे. उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने धडपड करावी लागते, म्हणजे प्रयत्नपूर्वक आपण अध्ययन घडून आणू शकतो. हे पण ऑप्शन बरोबर आहे. पण हे जे म्हटलं ना यांनी, उद्दिष्ट प्राप्तीसाठी हालचालींची आवर्तने अनावश्यक ठरतात. आवर्तनेला तुम्ही दुसरा शब्द पुनरावृत्ती पण म्हणू शकता किंवा अजून एक शब्द सराव पण म्हणू शकता. हे ऑप्शन त्यांनी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं, तर त्यांचं म्हणणं आहे की हालचालीसाठी प्रॅक्टिस करणं किंवा सराव करणं हे आवश्यक नाही आहे. तर असं तर आपल्याला वैशिष्ट्यामध्ये दिसलं नाही, अध्ययनाच्या प्रक्रियेच्या वैशिष्ट्यात असं दिसलं नाही. उलटं सरावाला महत्त्व दिलेलं आहे की तुम्ही जेवढी सराव करसाल तेवढं तुमचं अध्ययन सुधारणार आहे. तुम्ही सराव केला तर ते दीर्घकाळ टिकणार आहे. तर हे ऑप्शन बिलकुल चुकीचं आहे की आवर्तने किंवा सराव किंवा पुनरावृत्ती ही आवश्यक असतात अध्ययन प्रक्रियेमध्ये. तर ही अनावश्यक शब्दामुळे हे ऑप्शन चुकीचं ठरलेलं आहे. तर ठीक आहे, आपले प्रश्न संपलेले आहेत. ठीक आहे, अध्ययन प्रक्रियेवर आपण हा छोटासा व्हिडिओ घेतला, पण ह्याच्यावर प्रश्न येतात. तुम्ही अध्ययन प्रक्रियेचं जे मी सुरुवातीला तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे, त्याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन लिहून घ्या, वाचून घ्या. अजून एक गोष्ट सांगते, TETमध्ये पाठांतराच्या मागे बिलकुल लागू नका. पाठांतर करण्याच्या ऐवजी तुम्ही कन्सेप्ट समजण्याच्या मागं लागा. तुम्हाला कन्सेप्ट समजली तर तुम्हाला धडा समजला तर तुम्हाला प्रश्न सोडवता येणार. त्याच्यामुळे तुम्ही कन्सेप्ट समजण्याच्या मागे लागा, पाठांतर करण्याच्या नाही. म्हणून अध्ययन प्रक्रियेवर मी छोटासा व्हिडिओ आज बनवला आणि एक्सप्लेनेशन जास्त दिलेलं आहे, जाणून बुजून, की तुम्हाला प्रश्न सोडवताना जे काही अडचणी येतील त्याला तुम्हाला फेस करता यावं. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिळून भेटूया. परत एक लेक्चर घेऊया. TETवर अजून कोणता विषय घेता येईल ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगल. आणि तुम्हाला TETच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.